नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वळण येथील विजय अण्णासाहेब मक्कासरे हा आरोपी सध्या एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असून याआधीही त्याच्यावर राहुरी, श्रीरामपूर, शिर्डी, राहता, हिंजवडी या पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल असून हा आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याला नाशिक विभागातून तडीपार करण्याची मागणी राहुरी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांसह राजकीय नेत्यांनी केली. याबाबतचे निवेदन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना दिले. त्यामुळे राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी विजय अण्णासाहेब मक्कासरे याचा भूतकाळातील इतिहास बघता त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच गेल्या 10 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तो सदर गुन्ह्यामध्ये जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. या आधीच्या गुन्ह्यात देखील विजय मक्कासरे याने जेल भोगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा बनला असून त्याची ही गुन्हेगारी अद्यापही चालूच आहे. तसेच सदर आरोपी राजकीय नेत्यांचा आधार घेत मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅकमेलिंग करत असतो. तसेच ब्लॅकमेलिंग करत मोठ्या प्रमाणामध्ये त्याने आर्थिक कमाई करत अनेकांना गंडा देखील घातला आहे. वळण गावामध्ये या आरोपीची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. तसेच त्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. तसेच राजकीय नेते मंडळी सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करत असतो. त्याच्यावर 7 ते 8 विविध कलमानुसार गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही गुन्हे न्यायप्रविष्ट असून देखील तो वारंवार कायद्याला न जुमानता गुन्हे करत आहे. तसेच सदर आरोपी राजकीय नेत्यांशी माझे खास संबंध असून माझं कुणीच वाकडं करू शकत नाही असं अनेकदा त्याने यापूर्वी बोलून दाखवलंय. मात्र भविष्यामध्ये या गोष्टींना आळा घालण्यासाठी सदर आरोपीवर मोक्का लावून त्याला आपल्या विभागातून तातडीनं तडीपार करण्यात यावं असं निवेदनामध्ये म्हटलंय. निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगरचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड, शिंदे गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, वीर एकलव्य सेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रेवनाथ बर्डे, छावा संघटनेचे पदाधिकारी अशोक कानडे, अक्षय देशमुख, ज्ञानेश्वर भाकरे, एकनाथ कर्डिले, शिवा जाधव आदींच्या सह्या आहेत. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.